महावितरणकडून वसई विरारमधील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या 48 तासांच्या पूर्वसूचना संदेशामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जुने वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली असून संबंधित ग्राहकांना व्हॉट्सॲपद्वारे सूचना पाठवल्या जात आहेत. मात्र या संदेशांचा सूर अल्टिमेटम सारखा असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. महावितरणच्या वसई मंडळ अंतर्गत वसई विरारसह वाडा परिसरातील सुमारे 10.5 लाखांहून अधिक ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. वीज चोरी रोखणे, सदोष मीटरमुळे होणारे नुकसान कमी करणे तसेच बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे या उद्देशाने स्मार्ट मीटर योजना राबविण्यात येत असल्याचं महावितरणचं म्हणणं आहे. मात्र या निर्णयाला अनेक ग्राहकांकडून विरोध होत आहे. स्मार्ट मीटर नको, आधी सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठा द्या अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. वारंवार होणारी वीज खंडिती, कमी दाबाचा वीज पुरवठा आणि तक्रारींचे निवारण करण्यास होणारा विलंब या समस्या अद्याप कायम असताना स्मार्ट मीटरची घाई का केली जातीये असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री यांनी यापूर्वी स्मार्ट मीटर ज्यांना नको आहेत त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता ग्राहकांना पाठविण्यात येणाऱ्या नोटिसांमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ग्राहक संघटनांनी स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांमध्ये वाढ होण्याची तसेच सामान्य ग्राहकांना आर्थिक आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त केली. दरम्यान स्मार्ट मीटर बसवण्याबाबत महावितरणने जनजागृती करून नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे आणि कोणत्याही प्रकारची सक्ती टाळावी अशी मागणी वसई विरारमधील नागरिकांकडून केली जात आहे. मला एमईसीबीतून शनिवारी मेसेज आला की आपण 48 तासामध्ये आपलं स्मार्ट मीटर लावून घ्यावं आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब की विधानसभेत सांगतात की स्मार्ट मीटर आपण कोणालाही सक्तीचं केलेलं नाही किंवा जबरदस्ती केलेलं नाहीये आणि एमईसीबीचे लोक येऊन जबरदस्ती सर्वांचे मीटर चेंज काढतात आणि स्मार्ट मीटर लावत आहेत. जर स्मार्ट मीटर सक्तीचे नसेल तर हे सांगता येतो स्मार्ट मीटर लावण्यासाठी आणि फडणवीस साहेब सांगतात विधानसभेमध्ये की स्मार्ट मीटर आम्ही सक्तीचे केलेले नाहीयेत. जर स्मार्ट मीटर सक्तीचे नाहीयेत तर एमईसीबी कोणाच्या प्रेशरवर, कोणाच्या जबरदस्तीवर लोकांना प्रेशर करते, ग्राहकांना प्रेशर करताय की आपण स्मार्ट मीटर लावून घ्यावे आणि महाराष्ट्रामध्ये जनतेने नक्की कोणावर विश्वास ठेवा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर ठेवा की एमईसीबीवर ठेवा. म्हणजे या दोघांपैकी कोणतरी खोटं बोलतोय की स्मार्ट मीटर लावून घ्यावं म्हणून. तर माझी अशी विनंती आहे की बाबा की लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा कोणतरी प्रयत्न करत आहे आणि स्मार्ट मीटर लावण्यासाठी एमईसीबी जबरदस्ती करतात. तर एमईसीबी कोणाच्या फायद्यासाठी स्मार्ट मीटर लावण्यासाठी जबरदस्ती करत 48 तासांची मुदत देत आहे, हा माझा प्रश्न आहे. माझं नाव ग्रेशियस आहे. माझं चुळण्याला बंगलो आहे. तिकडे माझं ॲव्हरेज रिडिंग यायची म्हणजे 700च्या आसपास, 700-800 युनिट पर मंथ 30 दिवसात. आता गेल्या महिन्याची रिडिंग आता बघितली मी डायरेक्ट 1570च्या आसपास, 1570 म्हणजे डबलपेक्षा जास्त आणि 32,800 बिल आले. पूर्वी माझं 17,000 16,000 जास्तीत जास्त 20,000पर्यंत यायचं. आता एवढं बिल आलं डायरेक्ट. आणि जेव्हा काय माहीत स्मार्ट मीटर माझं लावलंय तसं डिसेंबरमध्ये स्मार्ट मीटर, ते सुद्धा मला न विचारता लावलंय. माझा केअरटेकर तिकडे असतो, मी नसतो तिकडे, मला न विचारता लावलेलं. आणि ते स्मार्ट मीटर लावल्याच्या नंतर सुरुवातीला व्यवस्थित येत होतं. आता ह्या गेल्या महिन्यापासून, आणि गेल्या महिन्यात असं हे पण नाही की जास्त कन्झम्पशन आहे असं, तेव्हा गेल्या महिन्यापासून आणि आता जी रिडिंग क्लोज केली ती सुद्धा 1500च्या वरती आली. म्हणजे जिथे जेव्हा 700-800च्या आसपास यायची ती आता डायरेक्ट 1500च्या वरती आली, डायरेक्ट डबल. आणि 32,800 कुठून भरणार आम्ही? काय स्मार्ट मीटरचा तुम्हाला विरोध आहे? ऑफकोर्स विरोध आहे ना. आता ते जर कोणाचं नसणार, जो माणूस 15-16 हजारच्या आसपास बिल भरतो त्याला 32,800 कुशली भरणार आहे का कोण? महावितरणने हे जे स्मार्ट मीटर लावलेले आहे हे अक्षरशः लोकांच्या डोक्यावर थोपण्यासारखं आहे, लोकांच्या गरिबाच्या डोक्यावर थापणायला आहे. आणि हे स्मार्ट मीटर अक्षरशः कोणाला परवडण्यासारखे नाही आहे. आणि हे परवडण्यासारखे याच्यासाठी नाही की त्याचा जो भरमसाठ बिल आहे हे गरिबाला अतिशय धोकादायक आहे. आणि मी हा जो प्रोजेक्ट आहे उद्योगपती अडाणीच्या मार्गाने येत आहे लोकांच्या घरावर. तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, CM साहेब आपले देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे ही लिफ्ट कुठेतरी थांबवावी आणि गरिबाला दिलासा मिळावा. तसं मीटर जे जुने मीटर आहे हे मीटर अक्षरशः गरिबाचा परवडण्यासारखे मीटर आहे. आणि हे जे मीटर आहे मनमानी रिचार्जसारखं आहे. जसं मोबाईलला रिचार्ज संपल्यानंतर काही करू शकत नाही
तसंच हा मीटर स्मार्ट मीटर हे लोकांना घराघरामधून पैसे काढण्याचा मार्ग आहे एक प्रकारचा. ही लीट कुठेतरी थांबवले पाहिजे.